हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, यामधील मुलांना आपण आज पुढच्या पॉइंटला सुरुवात करत आहोत. आपल्या पुढच्या पॉइंटचं नाव आहे मागणीच्या नियमाचे अपवाद. मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, पण त्याआधी मुलांना तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो पॉइंट होता मागणीच्या नियमाची गृहीतके समजून घेतली होती, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आज आपण आपला पुढचा पॉइंट आहे मागणीच्या नियमाचे अपवाद. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. याला मुलांनो, पहिले तुम्ही आयएमपी करून ठेवा की तुम्हाला मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा असा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये विचारला जातो. आता मुलांनो, मागणीच्या नियमाचे अपवाद. अपवाद म्हणजे मुलांनो, जे काही मागणीच्या नियमामध्ये ज्या गोष्टींचा अंतर्भाव नसतो किंवा जे मागणीच्या नियमाच्या विरुद्ध असतं, त्याला आपण अपवाद म्हणतो. मुलांनो, अपवाद हे मागणी नियमाच्या कशा असतात? विरुद्ध असतात. त्याला आपण अपवाद म्हणत असतो. तर बघा मुलांनो, पहिला अपवाद आहे गिफेनचा विरोधाभास. पहिला अपवाद काय मुलांनो? गिफेनचा विरोधाभास. आता गिफेन म्हणजे काय? मुलांनो, गिफेन ही एक व्यक्ती आहे, हा एक शास्त्रज्ञ आहे. आणि मुलांनो, या शास्त्रज्ञाने काय केलं होतं की ज्या काही हलक्या प्रतीच्या वस्तू असतात किंवा ज्या काही साध्या कमी दर्जाच्या ज्या वस्तू असतात, त्या वस्तू म्हणजे गिफेनच्या वस्तू. या गिफेन या शास्त्रज्ञाने त्या वस्तूंना गिफेनच्या वस्तू नाव दिलं. कारण की मुलांनो, काय होतं की जर हलक्या प्रतीच्या वस्तू असतील किंवा लो क्वालिटी गुड्स असेल, तर आपण काय करतो, अशा गुडची किंमत जरी कमी असली तरी आपण मागणी काय करतो, कमी करतो. का? त्याला दर्जा नाही किंवा त्याची क्वालिटी नसल्यामुळे आपण काय करतो, ते खरेदी करत नाही. मग मुलांनो, आता मला सांगा, आपला नियम काय सांगतो? वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. आता किंमत कमी झाली असता मागणी वाढते, हा आपला नियम सांगतो. परंतु मुलांनो, गिफेन्सचा विरोधाभास असा स्पष्ट करतो की ज्यावेळेस वस्तूची किंमत जरी कमी असली तरी त्या वस्तूची मागणी काय असते, कमी असते. आता उदाहरण मुलांनो, एक उदाहरण घ्या, पाव आहे. उदाहरण काय आहे? समजा पावभाजीचे पाव असतं बघा. आता पावभाजीच्या पावाची किंमत कमी, तरी आपली मागणी वाढते का पावभाजीच्या पावाची? नाही वाढत. आपली पावभाजीच्या पावाची मागणी कशी आहे? मर्यादित आहे, लिमिटेड आहे. तसंच मुलांनो, व्यक्ती काय करतो? जरी पावाची किंमत कमी असून पावाची मागणी कमी करतो. पण पावाऐवजी ज्या वस्तूची मागणी जास्त असेल, म्हणजे किंमत जास्त असेल, त्या वस्तूच तो मागणी करतो. आता उदाहरण घ्या, पाव आहे. पावाची किंमत कमी असते. त्याला व्यक्ती पर्याय शोधतो, दुसरं काहीतरी घेतो. त्याची किंमत जास्त असू द्या. म्हणजे व्यक्ती पावाची किंमत कमी असून सुद्धा ज्या वस्तूची किंमत जास्त आहे, अशा वस्तूंची मागणी करतो. उदाहरणार्थ घ्या, आपण हॉटेलमध्ये जेवण करतो. साहजिक आहे, पावापेक्षा हॉटेलमधल्या जेवणाची किंमत जास्त आहे. म्हणजे आपण काय करतो? ती मागणी करतो. याला मुलांना म्हटलं जातं गिफेनचा विरोधाभास. विरोधाभास म्हणजे विरुद्ध. म्हणजे मुलांना, गिफेनच्या विरोधाभासामध्ये आपल्या मागणी नियमाच्या विरुद्ध क्रिया होते. म्हणून गिफेनचा विरोधाभास हे आपलं मागणी नियमाचं पहिलं अपवाद आहे. त्यांना 2 नंबरचं आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. 2 नंबरचा अपवाद काय मुलांनो? 2 नंबरचा अपवाद त्यांनी सांगितले प्रतिष्ठेच्या वस्तू. आता प्रतिष्ठेच्या वस्तू मुलांनो काय आहे? की उदाहरण घ्या, सोने, चांदी, हिरे. आता मुलांनो बघा, बऱ्याच वेळा काय होतं, प्रतिष्ठेच्या ज्या वस्तू असतात, महागड्या वस्तू, जर आपण महागड्या वस्तू म्हणतो. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्याला जर गरज असेल, तर आपण महागड्या वस्तूची किंमत जरी वाढली, तरी आपण त्याची मागणी करतो. उदाहरण घ्या, सोनं. आता सोनं म्हणजे गोल्ड आपण ज्याला म्हणतो बघा, सोन्याची किंमत जरी वाढली तरी आपण मागणी करतो. काही विशिष्ट कार्यक्रम असला त्यावेळेस बघा, आपण सोने खरेदी करतो. त्यावेळेस सोन्याची किंमत जास्त आहे तरी आपण मागणी काय करतो, सोन्याची जास्त करतो. म्हणजे किंमत जास्त असताना मागणी जास्त होते. परंतु म्हणून आपला नियम काय सांगतो? वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. परंतु ह्या पॉइंटमध्ये असं लक्षात येतं प्रतिष्ठेच्या वस्तूमध्ये, प्रतिष्ठेची वस्तूची किंमत जरी वाढली तरी त्याची मागणी काय होते, वाढते. म्हणजे मुलांनो, हे आपल्या मागणी नियमाच्या काय आहे, विरोधी आहे. म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तू हा एक आपल्या मागणी नियमाचा अपवाद आहे. त्यानंतर 3 नंबर आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता मुलांनो, 3 नंबर काय आहे? भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता मुलांनो, उदाहरण घ्या, भविष्य काळामध्ये म्हणजे पुढे 1-1.5 वर्षांनी, 2 वर्षांनी, समजा भविष्य काळामध्ये एखाद्या काही वस्तूची किमती वाढणार आहे. भविष्य काळामध्ये वस्तूची किंमत वाढणार आहे. तर म्हणून आपण काय करतो? आत्ताच त्या वस्तूची मागणी करतो. आपण काय करतो? भविष्य काळात जर किंमत वाढणार आहे,
तर आपण आत्ताच त्या वस्तूची मागणी करतो. समजा उदाहरण घ्या दिवाळी. सगळ्यांना दिवाळी हा सण माहिती आहे. आता दिवाळी या सणामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण साखर, परत आपण इतर जे आपले खाद्यपदार्थ असतात त्यासाठी आपण वस्तूची मागणी करतो. उदाहरण साखर घेऊयात आपण. दिवाळीमध्ये आपण साखरेची मागणी जास्त करतो कारण की आपण दिवाळीमध्ये फराळ बनवत असतो त्यासाठी आपल्याला साखरेची गरज पडते. मग म्हणून त्या काळात जरी साखरेची किंमत वाढली तरी साखरेची मागणी काय होते? वाढते. आणि दिवाळीमध्ये प्रत्येक व्यक्ती साखर खरेदी करणार. त्याला फराळ बनवण्यासाठी साखर लागणार आहे. मग मुलांनो, भविष्य काळात म्हणजे दिवाळीत जरी साखरेची किंमत वाढणार असली, तरी आपण काय करतो तिची मागणी जास्त करतो. पण मुलांनो आपला नियम काय सांगतो? किंमत कमी झाल्यावर मागणी वाढते हा नियम सांगतो. परंतु भविष्यकालीन किमतीचा अंदाज जर तुम्ही बघितला त्यामध्ये भविष्यकाळात जरी वस्तूची किंमत वाढत असली, तरी आपण त्या वस्तूची मागणी ही करत असतो. कारण की उदाहरणार्थ दिवाळीचा सण आपण घेतला. दिवाळी सणामध्ये जरी वस्तूची किंमत वाढणार तरी आपण साखर दिवाळीच्या काळातच खरेदी करतो. यालाच मुलांना म्हणायचं भविष्यकालीन किमतीचा अंदाज. हे एक मुलांनो मागणी नियमाचं अपवाद आहे. त्याचा 4 नंबर आहे किमतीचा आभास. 4 नंबर काय आहे मुलांनो? किमतीचा आभास. आता किमतीचा आभास मुलांनो काय आहे? की समजा वास्तविक परिस्थिती आपली जी वास्तविक परिस्थिती आहे, म्हणजे वास्तव परिस्थिती आहे, त्या वास्तव परिस्थिती आपल्या परिस्थितीपेक्षा काहीतरी आपल्याला वेगळं दिसणं याला आपण म्हणतो आभास. त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? आभास. आता उदाहरण घ्या मुलांनो, काही वस्तू अशा असतात, की त्या वस्तू किंमत जरी जास्त असली, तरी आपण त्याच वस्तू खरेदी करतो. म्हणजे समजा काही वस्तू तुम्हाला असं वाटते याची किंमत जास्त आहे, तरी आपण त्याच वस्तूची मागणी करतो. ज्या वस्तूची किंमत जास्त, त्याच वस्तूची मागणी आपण करत असतो. परंतु आपला नियम असा सांगतो, की वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी वाढते. परंतु काही वस्तूच्या बाबतीत त्याची किंमत जरी वाढलेली असली, तरी आपली मागणी पण काय होते? वाढते. इथे किमतीचा आभास हा मुद्दा तिथे लक्षात येतो. म्हणजेच मुलांनो, व्यक्ती वस्तूची किंमत जरी जास्त असली, तरी त्या वस्तूची मागणी पण जास्त करतो. मग मुलांनो, हे आपल्या पूर्णपणे मागणी नियमाच्या विरोधी आहे. म्हणून किमतीचा आभास हे एक मुलांनो मागणीच्या नियमाचं अपवाद आहे. त्यानंतर 5 नंबर आहे अज्ञान. 5 नंबर काय आहे? अज्ञान. आता मुलांनो उदाहरण घ्या. काही व्यक्ती बघा आपण म्हणतो कमी शिकलेल्या असतात बघा, की ज्यांना माहीत नसतं, की समजा उदाहरण घ्या आपण एखादी वस्तू घेतो आणि त्या वस्तूबद्दल आपल्याला किमतीबद्दल माहिती नसते. समजा एखाद्या वस्तूच्या किमतीबद्दल आपल्याला कोणतीच माहिती नसते. मग अशा वेळी मुलांना काय होतं, की आपल्याला वस्तूच्या किमतीबद्दल माहिती नाही. आपण एखाद्या ठिकाणी वस्तू घ्यायला गेलो, तर आपल्याला कळत नाही. आपण काही वेळा जास्त पैसे देऊन टाकतो. म्हणजे जास्त किमतीला वस्तूची खरेदी करतो. काय करतो? जास्त किमतीला वस्तूची खरेदी करतो. का करतो? कारण की आपल्याला बाजारपेठेमध्ये आपण त्या वस्तूच्या किमतीबद्दल माहितीच घेतलेली नसते ना. आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण काय करतो? जास्त किमतीला ती वस्तू खरेदी करतो. आणि मुलांनो आपण जास्त किमतीला जास्त वस्तूची मागणी करतो. परंतु आपला मागणीचा नियम काय सांगतो? किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हा मागणीचा नियम सांगतो. पण आपण काय करतो? आपल्याला माहीत नसतं, आपण ज्ञान घेतलेलं नसतं आणि आपण काय करतो? जास्त किमतीला जास्त वस्तूची मागणी करतो. म्हणजे मुलांनो हे मागणी नियमाच्या काय आहे? विरोधी म्हणजे इथे आपल्याला मागणी नियम अनुभवायला येत नाही. इथे आपल्या मागणीचा नियम सिद्ध होत नाही. म्हणून मुलांनो अज्ञान हा एक मागणी नियमाचं एक अपवाद आहे. आणि मुलांनो शेवटचा आहे सवयीच्या वस्तू. शेवटचा 6 नंबर काय आहे? सवयीच्या वस्तू. आता मुलांनो उदाहरण घ्या, सवयीची वस्तू. माझी सवय चहा प्यायची. म्हणजे माझी वस्तू कोणती झाली? चहा. उद्या चहाची किंमत डबल झाली. ₹10 चा चहा ₹20 झाला. तरी मी चहा पिणारच आहे. ₹10 चा चहा ₹20 झाला तरी मी काय करणार आहे? चहा पिणारच आहे. म्हणजे चहाची किती जरी किंमत वाढली, तरी माझी मागणी पण त्या चहाची वाढणार. ती त्याची मागणी कमी होणार आहे का? नाही. म्हणजे ज्या सवयीच्या वस्तू असतील चहा, कॉफी उदाहरणार्थ सांगितलं मी तुम्हाला. यांच्या किमतीत जरी वाढ झाली, तरी मागणी वाढणार आहे. परंतु आपला नियम असा सांगतो, की किंमत वाढली असता मागणी कमी होते. परंतु सवयीच्या वस्तूच्या बाबतीत तसं लक्षात येत नाही. सवयीच्या वस्तू उदाहरणार्थ चहा, कॉफी असेल, त्याच्या किमतीत जरी वाढ झाली, त्याची मागणी पण काय होते? वाढते. म्हणून मुलांनो सवयीच्या वस्तूमध्ये आपल्याला मागणीचा नियम हा अनुभवायला येत नाही. म्हणून सवयीच्या वस्तू हे एक मागणी नियमाचं अपवाद आहे. अशा पद्धतीने मुलांनो आपण मागणी नियमाचे जे अपवाद होते ते समजून घेतले. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.